नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची मित्रांनो एक्झामची जाहिरात निघाली होती। त्याच्या मित्रांनो राहिलेल्या एक्झामची अपडेट आलेली आहे। तर परीक्षेच्या तारीखा मित्रांनो जाहीर झालेल्या आहेत। तर सर्व परीक्षेच्या मित्रांनो कोणत्या तारखेला कोणती एक्झाम आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, आजच हे अपडेट आलेले आहे 16/6/2025 आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे। तर पहा, सरळ सेवा भरती 2023 सूचनापत्र, विषय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील पदांसाठी सरळ सेवेद्वारे भरती करण्यासाठी दिनांक 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दिनांक 2/9/2023 ते दिनांक 25/9/2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। तर मित्रांनो, जर तुम्ही एक्झामचे फॉर्म भरलेले असतील तर पहा तुमची एक्झाम कोणत्या तारखेला आहे। तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गापैकी 11 संवर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक 30/3/2024, दिनांक 2/4/2024 व दिनांक 3/4/2024 या कालावधीत घेण्यात आलेली आहे। तर परीक्षा घेण्यात आलेल्या सदर 11 संवर्गापैकी लघुलेखक, निम्नश्रेणी, लघु टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल व लेखा अधिकारी या संवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण सन 2024च्या तरतुदीनुसार वैयक्तिक ठरलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा तसेच उर्वरित 23 संवर्गाच्या परीक्षा दिनांक 10/7/2025 ते दिनांक 6/8/2025 व दिनांक 8/8/2025 ते दिनांक 10/8/2025 या कालावधीत घेण्याबाबतचे नियोजन केलेले असल्याबाबत IBBS यांनी कळविले आहे। त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे। तर पहा मित्रांनो, 10 जुलै 2025ला कोणकोणते एक्झाम होणार आहेत। तर यामध्ये लिपिक टंकलेखक गट क, चालक यंत्र गट क, लघुलेखक गट क, लघुलेखक निम्नश्रेणी गट क, क्षेत्र व्यवस्थापक गट ब, तर सहाय्यक गट क। तर यामध्ये मित्रांनो या एक्झामची मित्रांनो डेट आहे 10 जुलै 2025। तर नंतरचे मित्रांनो पहा एक्झाम, पंपचालक श्रेणी 2 गट क, भूमापक गट क, वीज तंत्री श्रेणी 2 गट क, जोडारी श्रेणी 2 गट क, सहाय्यक आरेखक गट क, तर अनुरेखक गट क, गाळणी निरीक्षक गट क, अग्निशमन विमोचक गट क, वीज तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क। याची मित्रांनो दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी एक्झाम होणार आहे। तर नंतरचे पहा पदे, तर 8 ऑगस्ट 2025ला तुमची एक्झाम होणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, तर तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क। याची मित्रांनो 8 ऑगस्ट 2025ला एक्झाम होणार आहे। तर 9 ऑगस्ट 2025ला उप अभियंता विद्युत यांत्रिकी गट अ, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब, उपमुख्य लेखाधिकारी गट अ, विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, तर सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क, वरिष्ठ लेखापाल गट क, लेखा अधिकारी गट ब। तर याची मित्रांनो 9 ऑगस्ट 2025ला एक्झाम होईल। तर 10 ऑगस्ट 2025ला पहा सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, कनिष्ठ संचार अधिकारी गट क। याची मित्रांनो 10 ऑगस्ट 2025ला होणार आहे एक्झाम। तर पहा मित्रांनो, इथे ही महत्त्वाची माहिती आहे। उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत। तर परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल। संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावीत। उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही। तर स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर म्हणजेच हॉल तिकीटवर नमूद केलेले आहे। त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील। तर सदर पदभरतीकरिता परीक्षेचा पात्र असलेले उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून
त्याचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षार्थींना करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आजच ही अपडेट आलेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर नक्की तुम्ही एक्झाम चांगली द्या आणि मित्रांनो तुमची एक्झामची डेट काय आहे ते पहा। तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।